क्या नाम बताया? जी गोंसाल्विस। गोंसाल्विस। तो आखिर आप हमारी दहलीज पर आ ही गए। यानी आपको संबा की फितरत पता चल गई। खैर कोई बात नहीं, देर आए दुरुस्त आए। हमें तो संबा की चालें पहले ही पता चल गई। और आप अब हमारे पास आए, इसलिए आपको किसी बात का कोई डर नहीं। जी देखो, अगर आप हमारा साथ देते हैं, मुगलिया सल्तनत का साथ देते हैं, आलमगीर औरंगजेब का साथ देते हैं, तो इसमें फायदा पुर्तगाल का ही। और एक और बात, अगर आप वही करेंगे जो हम चाहते हैं, तो यूं समझ लीजिए कि पूरा कोंकण आपका। जी माइथु बेफाइथु। अंजदीप बेट एक जमाने में आपका हुआ करता था। संभाजी की नीयत खराब हो गई, उसने अंजदीप पर हमला किया और वहां किला भी बनाया। नो नो जापाना। जहापना, अंजदीप पर इन्होंने फिर से कब्जा कर लिया। वाह माशाल्लाह, ये तो बहुत अच्छी बात है। इतना याद रखिएगा कि संभाजी बहुत चालाक है, बहुत शातिर है। उसे हर हाल में रोकना होगा। एक और बात, उसने डिचोली गांव में हमारे शहजादे अकबर और दुर्गा दास को रुकाया हुआ है। यानी बहुत बड़ी साजिश हो रही है। वो आपके इलाके में गोला बारूद बना रहा है। वो आपसे कहेगा कि नहीं, हमारे साथ तो शहजादा अकबर बादशाह की औलाद है, और हमें ऐसा लगेगा कि आप संबा के साथ शामिल हैं। नो नो जापाना। लेकिन हाँ, हम इतना जानते हैं कि उसके साथ शामिल है वो अरब हबीब बगदादी। दोनों में बहुत जम रही है, और ये अच्छी बात नहीं है और नहीं होना चाहिए। ओके ओके योर जापाना। एक बात हमारी समझ में नहीं आती है कि आप लोग संभाजी की औलाद की सालगिरह पर जाते हैं, उसे भेंट देते हैं। क्यों? किस बात के लिए? अरे हम है ना, यहाँ हमारे पास लाखों की फौज है। और सारे सुरमा सरदार और जहापना की हुकूमत काबुल कंधार से लेकर बंगाल तक। एक और बात, आपको उस लुटेरे संभाजी से डरने की कोई जरूरत नहीं है। हम यहां आए ना दक्कन में, हम देख लेंगे, हम शिकस्त देंगे, और हम हैं आपकी मदद के लिए। वेल सेड जापाना। वी नीड फ्रेंडशिप एंड हेल्प। बहुत खूब, आपको हमारी तरफ से सारी मदद मिलेगी। घोड़े, फौज, असला, बारूद, सब कुछ। साथ में हमारा दिमाग और हमारी तरकीब भी। वजीर आला जी। आज शाम को शाही दावत का इंतजाम किया जाए। आज हम सब मिलके गरम गोश्त का नौश फरमाएंगे। जी हुजूर। औरंगजेबानं गोव्यातल्या फिरंग्यांना लालूच दाखवून आपल्या विरुद्ध भडकवलं. भडकवलं? हो, भडकवलं. तसं गोव्याच्या विजराईला औरंगजेबानं पत्र सुद्धा पाठवलंय. महाराज, औरंगजेबाने शेख मोहम्मदला गोव्याला पाठवलंय आणि शेख मोहम्मदनं विजराईची भेट घेतली. ऐकलं? आणि एवढ्यावरच औरंगजेब थांबत नाही. तो विजराईला लिहितो, मोगलांनी संभाजी विरुद्ध युद्ध पुकारले. तेव्हा फिरंग्यांनी सुद्धा संभाजी बरोबर युद्ध करण्यासाठी सिद्ध व्हावं. मोगल सैन्याची रसद घेऊन सुरत ते मुंबई अशा जाणाऱ्या तारव्यांना आणि काफिल्यांना फिरंग्यांनी विरोध करू नये. कविराज, ही सूचना कमी आणि धमकी जास्त आहे. आता खरा धोका तर पुढे आहे. फिरंग्यांनी औरंगजेबासमोर हात टेकले. आपल्यापेक्षा त्यांना औरंगजेब जवळचा वाटतोय, आणि म्हणूनच फिरंग्यांनी औरंगजेबाच्या सैन्याला त्यांच्या प्रांतातून वाट करून दिली. म्हणजे आता वसईच्या खाडीतून, कल्याणच्या ठाण्यातून औरंगजेबाचं सैन्य कोकणात उतरणार, आणि हे स्वराज्यासाठी घातक आहे.
निळोपंत, म्हणूनच तर आम्ही तुम्हाला चौलपासून ठाण्यापर्यंत मुसंडी मारायला सांगितलं. याचा उलगडा आत्ता झाला. याचा अर्थ फिरंगी आपल्या स्वराज्याच्या आड येणार तर. त्याचा उद्देश तर तोच आहे. फिरंगी आपल्या ताब्यातून अंजदीव बेट घेण्याचा प्रयत्न करतील आणि म्हणूनच आम्ही सरसेनापती येसाजीराव कंकांना गोव्याच्या सीमेवर पाठवतो आणि येसाजीराव गंभीररावांना वकील म्हणून विजरईकडे पाठवतो. तरी सुद्धा आपल्या वेंगुर्लेच्या व्यापाऱ्यांना कर्नाटकवरनं तांदूळ घेऊन येताना फिरंग्यांनी लुटलं. त्यांचे मचवे पडाव गोव्यात पळवलेत. महाराज, एवढंच नाही तर आपले वकील येसाजी गंभीरराव यांच्या घरावर पहारा बसवलाय, छुपा पहारा. म्हणजे एकीकडे तो आपल्याशी नरमाईने वागतोय आणि दुसरीकडे तो औरंगजेबाशी हातमिळवणी करतोय. राजे, आपल्या वकिलावर जर पहारा ठेवला जात असेल तर ते योग्य नाही. याबद्दल आम्ही लवकरच निर्णय घेऊ. बैरजी काका, रामशेजची परिस्थिती काय? महाराज, रामशेज अजूनही लढतोयच, पण रामशेजवर नव्या दमाची शिबंदी पोचली आणि रसदी. उत्तम. रामशेजवर बारीक लक्ष ठेवा. आणि हो, कर्नाटक प्रांतातून स्वराज्यासाठी येणारी रसद यापुढे वेळेवर पोहोचेल याकडेही लक्ष द्या. जी महाराज. जसजसा पाऊस काळ संपत येईल तसतसा धामधुमीचा काळ सुरू होईल. त्यामुळे सर्वांनी सावध आणि हुशार राहा. प्रत्येक गडकोटाला सतर्क राहण्याच्या सूचना द्या. जी महाराज. राज, दुर्गादास राठोड आपल्या भेटीसाठी आले ती. राणा दुर्गादास. वजीर आला, इन फिरंगियों की क्या खबर है? जहापना, चर्च की सारी घंटियां बज रही है, सारे फिरंगी बजा रहे हैं, और इतना ही नहीं, सारे पादरी लोग भी बजा रहे हैं घंटियां. सच वजीर आला? सच. और आवाजें क्या आ रही है? क्या? आलमगीर, आलमगीर. अब वो संबा के साथ दोस्ती नहीं करेंगे. जी जहापना. वजीर आला, संबा के जितने सरदार हाँ और ना की कगार पर खड़े हैं उन्हें फौरन हमारे खेमे में बुलाया जाए. जी जहापना. वजीर आला, ये जो मराठा होते हैं ना, ये बहुत गरीब होते हैं. ना खाने के लिए कुछ, ना कुछ ढंग का पहनने के लिए. सारी जिंदगी ऐसी ही गुजर जाती है उनकी. एक काम करो, इनकी जो औरतें हैं इनको बेशुमार गहने पेश करो. गहनों की चकाचौंध देखकर इनकी आंखें चौड़ी की चौड़ी रह जाएंगी. जी हुजूर. देखो वजीर आला, संबा के सरदार और संबा के रिश्तेदार दोनों हमारे साथ हो जाएंगे. आप वतन के कागजात तैयार रखिएगा. जी जहापना. वजीर आला, संबा के खिलाफ अंग्रेज, संबा के खिलाफ फिरंगी पुर्तगाली, संबा के खिलाफ सिद्धि. अब संबा के खिलाफ रायगढ़ सरदार और उसके रिश्तेदार. संबा तो बिल्कुल अकेला पड़ जाएगा. जी जहापना. हमने शाह आलम को 1 लाख की फौज के साथ कोंकण भेजा है. शाह आलम कोंकण पर हमला करेगा और दूसरी तरफ से फिरंगी पुर्तगाली हमारी फौज की मदद करेंगे. जहापना, आपके मंसूबाबंदी की क्या तारीफ करूं. वाह 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 वाह. वजीर आला, रुक जाइए. आप अच्छी तरह से जानते हैं कि हमें तारीफ से सख्त नफरत है. काय ठरतंय मग गणोजीराव? कशाचं काय ठरतंय? अहो जायचं ना वर रायगडाला. अहो हो हो, कसली घाई झाली म्हणते मी. गाई अहो तर मग, अहो आत्ताच तर राजा आले कर्नाटकातून दमून भागून. बरं दिसायचं नाही ते. बरं दिसायचं नाही का तुमच्या बलात गेलं हे वतनाचं? तसं समजा. मग मला काय एवढे दिवस सूरपारंब्या खेळायला लावल्या? जे काय असेल ते खरं खरं सांगा.
कान्होजी काका, इकडे राजे लढाईच्या आघाडीवर जखमी होत्यात, घोडा फेकत्यात, तलवार चालवत्यात, शेकडो कोस दूर जात्यात येत्यात. औरंगजेब इकडे उरावर येऊन बसलाय. स्वराज्य राखण्यासाठी आता रयत रणात उतरली आणि अशा वेळेला आपण मागं राहायचं. अरे तुमचं तर परिवर्तन झालं की. तुमच्यात बी होऊ द्यात. कान्होजी काका, वतन आपल्या हक्काचंच आहे, ते कुठं बी जात नाही. ते घ्यायचं, पण ते घ्यायची, ते मागायची ही वेळ नव्हती. मग कधी नंतर, वेळ गेल्यानंतर. कान्होजी काका, आलोच. आता तुम्हीच समजून सांगा यासनी. उगीच इळा मोडून खिळा करायला चालल्यात. सांगतो. सांगाच त्यासनी. त्यांना म्हणावं, स्वराज्य म्हणजे देवाने दिलेली शिदोरी. तहान लाडू खा, भूक लाडू खा, पाणी पे आणि ढेकर द्या आणि सुखात राहा. आवाज संपता संपत नाही. जो जो मायेने खाईल त्यो शिदोरीमध्ये वाढच होती. सांगा त्यासनी. मी काय कुकुला बाळ आहे का सांगायला? कोण होता तो माणूस? कुणाशी एवढं पागुळ आल्यासारखं बोलत होता? हो, आपला सुपारीचा व्यापारी. त्याला झाड दिली आपली. हो, किती वेळा झाडं देताय सुपारीची? सुपारीची झाडं देताय का सुपारी देताय कशाची? तू गप्प बस जरा. काय गा बस? मी काय दिवा हाय वय फू केलं की जायला? खरं सांगा, कोण होता तो माणूस? कान्होजी काका, तुम्ही उगाच चिरेला पेटू नका. बघू आपण. बघायचंच आहे. गणोजीराव, तुम्ही सहजगत्या तलवार म्यान करू शकता, कारण तुमच्याकडे म्यान आहे. आमच्याकडे म्यान बी नाही आणि तलवार बी नाही. कळलं का? दुर्गादासजी, आम्ही काय बोलावं तुमच्याबद्दल? राजा, तुम्ही एवढी उमेद घेऊन आला आहात, आम्ही देखील कुठं कमी पडत नाही. मात्र एका संधीची प्रतीक्षा नक्कीच होती आम्हाला, आणि राणाजी, ती संधी आता आली आहे. जय एकलिंगजी. आणि त्या संधीचं सोनं करण्याची जबाबदारी आम्ही तुमच्यावर टाकत आहोत. हम पर राजा जी, पण हम तो छोटा माणस है. राणाजी, छोटा बडा आम्ही जाणत नाही. तुम्ही तो भला माणूस. तुमच्याबद्दल वेगळं काय सांगायचं? तेच सांगतो जे आज हरेक राजपूत म्हणतो. माई पहडा पूत जन जेहडा दुर्गादास, मार मंडासी थामियो विन अंधो आकाश. म्हणजे मातांनो, तुम्हाला जर पुत्र हवा असेल तर तो असा मागा, खांबाच्या आधाराशिवाय कोसळणारं आकाश तोलून धरणारा दुर्गादास जसा. राजा जी, धन भाग हमारे, पण हम तो. राणाजी, आम्ही संधी म्हणालो ती हीच योग्य वेळ आहे दिल्लीचं तख्त काबीज करण्याची. बिल्कुल ठीक कह रहे हैं आप. राणाजी, तुम्ही राजपुतानाकडे कूच करा. तुमच्या सोबत आम्ही 10,000ची फौज देतो. राजपुतानात असलेली आपली 20,000ची फौज तुम्हाला मिळेल. राजपुतांना सगळी खरी हकीकत सांगा. औरंगजेबानं राजपुतांचा एका पत्राद्वारे कसा बुद्धिभेद केला ते सांगा. तिकडे मोठी फौज उभारा आणि तुम्ही फौज उभारून दिल्लीच्या दिशेने निघालात की इकडून आम्ही शहजादा अकबरास पाठवतो. राजा जी, आपकी बात बिल्कुल ठीक है, सच्ची है. आता सगळे राजपूत भानावर आले असतील. त्यांना सगळी सच्चाई समजली असेल. जी राजा जी, लेकिन हमारे शहनशाह को यहाँ छोड़ हमें अकेले जाना भलो ना लागे है. उनकी जान को खतरा है. ठीक, तुम्हाला तशी शंका वाटत असेल तर शहजादा अकबरालाही तुम्ही सोबत घेऊन जा. राणाजी, आता राजपुतांना दुर्गादासाचं खरं मोल समजलं असेल. दुर्गादास हा शहजादा अकबराच्या नाही तर सच्चाईच्या बाजूने उभा होता हे कळून चुकलं असेल. म्हणून तर आज ते तुमची कवनं गात आहेत. राजा जी, सच्चाई का नाम भगवान है.
अब हम सबको न्याय मिलेगा और दिल्ली का तख्त भी। राणाजी दिल्लीत दारा शुकोला मानणारे लोक आहेत, शुजा मुरादला मानणारे लोक आहेत. हे सगळे जण शहजादा अकबराला तख्तावर बसवण्यासाठी नक्कीच मदत करतील. राजन, आप बिल्कुल सही कह रहे हैं. आपका हुक्म मानने में ही सबका भला है. अब दिल्ली का सूना तख्त हमारे शहंशाह जरूर हासिल कर लेंगे. बस आपकी मदद, आपका आशीर्वाद हो राजन. संभाजी काफिर, तू कितने दिन हमसे दूर रहेगा? ऐसा शिकंजा कसेंगे कि तेरी 7 पुश्तें याद रखेंगी. असे शिकंजे कसनेवाले अजून पैदा व्हायचे. आणि शिकंजाच्या गोष्टी तू सोड. कैदेतून सही सलामत कसं सुटायचं याचं बाळकडू आमच्या आबासाहेबांनी आग्र्यातच आम्हाला दिलंय. तेही तुझ्या डोळ्यात देखत. बोला नहीं हूं और भूलूंगा भी नहीं. इसीलिए तो हम आए हैं दक्कन तुम्हें शिकस्त देने. देखना एक दिन तुम्हारे स्वराज्य को तहस नहस कर दूंगा और तुम्हारा ये 32 मन सोने का सिंहासन, इसे अपने साथ हम दिल्ली ले जाएंगे. सिंहासन का असली वजन शायद तुम नहीं जानते. अरे 32 मन हे फक्त सोन्याचं वजन आहे. पण जर उतरायला जाशील तर त्यात सह्याद्रीचं सुद्धा वजन मिसळलं जातं. एक वेळ द्रोणागिरी हलका एवढं जड स्वराज्याचं सिंहासन आहे. जर प्रयत्न करशील तर दबून जाशील आणि तुझ्या बरोबर तुझ्या 5 लाख सैन्याचा सुद्धा चुराडा होईल. तेव्हा औरंगजेब, स्वराज्याच्या सिंहासनाच्या वाट्याला जाऊ नकोस. किस बात का इतना गुरूर है तुम्हें? आमच्या मावळ्यांवर. वो जितने हैं उसमें आधे से ज्यादा तो फितूर हैं. सब हमारे साथ आना चाहते हैं और देखना पलक झपकते ही अपने साथ कर लूंगा. अशक्य, केवळ अशक्य. एकही माणूस फितूर होणार नाही. इथं प्रत्येक जण शिवविचारानं बांधला गेलाय. सगळेजण एक आहेत, एका झेंड्याचे, एका भगव्याचे आहेत. एक की बात करने वाले तुम्हारे मावड़े अशरफिया और वतन की वजह से तुम्हें दगा देंगे. तुम्हारे अपने तुम्हें धोखा देंगे और तुम्हारे घर वाले तुम्हें फंसाएंगे. तुम देखना. औरंगजेब, तू स्वतःला बादशाह समजतोस, आलमगीर, जहापना म्हणवतोस. पण तुझा शहजादा, तुझा बेटा अकबर मात्र आमच्या जवळ आहे. महत्वाचं म्हणजे तो तुझ्यावर नाही, आमच्यावर भरोसा ठेवतो. खरं तर तो तुझा वारस, पण त्याला तुझे हिरे जवाहरात नकोत. आमची दोस्ती हवी आहे. औरंगजेब, अरे जर तुझा बेटा स्वराज्यात येतो तर स्वराज्यातला कोणी तुझ्याकडे कसा येईल? गलतफहमी में हो तुम संभा. गलतफहमी में तो तुम हो औरंगजेब. तुम नहीं जानते हमारी ताकत, हमारे शमशेर को. खूप जानता हूं. तुझ्या समशेरी बोथट झाल्यात, तुझ्या तोफांच्या चिंधड्या उडाल्यात आणि तुझं सैन्य पागल झालंय. आणि औरंगजेब, हे आम्ही नाही, आमचा रामशेज बोलतोय. अब हम अकेले नहीं हैं. फिरंगी हमारे साथ हैं, अंग्रेज हमारे साथ हैं, सिद्धी हमारे साथ है. सब हमारी मुट्ठी में है. मुठ्ठी? औरंगजेब, तू तुझ्या मुठ्ठीची बोट मोजत राहा. तेवढ्या वेळात आम्ही दिल्ली काबीज करून तिथं आमचा भगवा फडकवू. हमें ये बर्दाश्त नहीं है. औरंगजेब, तू स्वराज्य धुळीला मिळवायला आलायस, पण तूच धुळीला मिळणार आहेस. तू आम्हाला संपवायला आलायस, पण तूच संपणार आहेस. या मातीत मिसळला जाणार आहेस. औरंगजेब, ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. इथं माणूस मावळा होतो, दगड पाषाण होतो, गवताला भाला फुटतो आणि वाहणाऱ्या वाऱ्याला शेष नागाच्या जिवा फुटतात. ही आई तुळजाभवानीची, आई महालक्ष्मीची, माता रेणुकेची, माता सप्तशृंगीची भूमी आहे. मस्त महिषासुराच्या लाल भडक रक्तानं या शक्ती देवतांचं खडक लाल भडक झालंय. आता पुन्हा महिषासूर आलाय आणि आमच्या महिषासूर मर्दिनी शेता बांधावर पदर खोवून उभ्या आहे. आमचा प्रत्येक मावळा जणू रुद्र होऊन अस्मितेच्या जटा आपटत, डमरू वाजवत, पाषाण फोडत
दऱ्याखोऱ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांचा जागर करत उभाय. ये औरंगजेब ये, तुला भिडायला आणि फाडायला आम्ही सज्ज आहोत. नहीं, नामुमकिन.